ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ईद निमित्ताने सर्व पक्षीयांनी तसेच सर्व धर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। गळाभेटीच्या या शुभेच्छांमुळे राष्ट्रीय ऐक्याचं दर्शन यावेळी घडलंय। नेवासा येथे खुपटी रोडवरती असलेल्या ईदगाह मैदानावरती ईदची नमाज अदा करण्यात आली। यावेळी मौलाना अब्दुल फारुक यांनी खुतबा दुआ करून ईदची नमाज अदा केली आहे। दुआमध्ये त्यांनी सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली। मौलाना सलीमभाई पठाण यांनी बयान पेश केला। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांनी ईद निमित्तानं उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत। पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पत्रकारांच्या वतीनं सुधीर चव्हाण यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिर चौकामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख, आम आदमी पार्टीचे राज्याचे स्टार प्रचारक ॲडव्होकेट संजय सुखदान यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत। संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर स्वागत कमान उभारून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळ आणि नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांनी आपल्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम बांधवांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्यात। ईद निमित्त सकाळी 6:30 वाजता नुरानी मस्जिदमध्ये तर सकाळी 8 वाजता नेवासा फाटा येथील मदिना मस्जिद, नेवासा बुद्रुक येथील मस्जिदमध्ये सकाळी 8:30 वाजता नेवासा येथील मकरस मस्जिद इथे ईदची नमाज अदा करण्यात आली। ईद निमित्तानं नेवासा शहरामध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालंय। यावेळी सर्व धर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतानाचं चित्र हे चौकात दिसून येत होतं। या निमित्तानं घरोघरी शिरखुर्मा, गुलगुले पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर रमजान ईदच्या निमित्तानं नेवासा शहरासह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ठिकाणी जमलेल्या परमेश्वराची इबादत करून या रमजानच्या पवित्र महिन्यात प्रत्येकानं रोजा करून या ठिकाणी आता आपला ईदच्या निमित्तानं आपण आपल्या या पावन पर्वाचा समारोप करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीनं एकदम शांती आणि महिना आपला पूर्ण झालेला आहे। या काळात आपण परमेश्वराकडे इबादत केली, अल्लाहकडे इबादत केली, ती सर्व इबादत अल्लाह कबूल फरमावेल आणि या समाजामध्ये अमन, चैन, सुख, शांती नांदेल अशी आपण सर्वजण अल्लाहकडे प्रार्थना करूया। अल्लाह सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्याकडे केलेली सगळ्या प्रार्थना अति मोकळ्या मनानं आणि साफ मनानं केलेली प्रार्थना ही कबूल होते। ही आपली प्रार्थना ही कबूल होईल। मधल्या काळात आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही नगरपंचायतच्या सर्व टीम बरोबर या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणची स्वच्छता आम्ही करून घेतली, पण दरवेळेला रहमान भाईला त्रास देणं बरोबर नाही। दरवेळेला त्यांनी आमच्या मागं लागायचं, मग नगरपंचायतनी साफसफाई करायची। शेवटी रहमान भाई एवढे वैतागले म्हणे मी माझी जागा इथं बुक करून ठेवली आता। तर हे वैताग होऊ नये म्हणून आम्ही सकाळीच आमदार साहेबांशी बोललो। आमदार साहेब इथे येणार होते, परंतु त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते थोडं उशिरा आपल्यात येतील, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील। आणि आमदार साहेबांशी बोलल्याप्रमाणे मी ज्यावेळेला पहिल्यांदा या ठिकाणी आलो तर ईदगाची ही जी दुरावस्था आहे ही आपण नक्कीच येत्या काळामध्ये दुरुस्त करू। पुढच्या रमजान ईदच्या नमाजच्या वेळेला आपल्याला ही सगळी दुरुस्त झाली असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला परत इंजिनियर साहेबांची म्हणजे जुम्मा सेठची आपल्याला परवानगी घ्यावी लागते। तर सब कौम के सामने हम उनकी अभी परमिशन ले रहे हैं, तर त्यांची परवानगी घेऊन आपण हे सगळं दुरुस्त करूया आणि आपल्या तालुक्याचे कार्यधुरंधर आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमाज अदा करण्यासाठी पेविंग बॉक्सची या ठिकाणी व्यवस्था पुढच्या वर्षीपर्यंत केली जाईल। त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं
आश्वासन देतो. आता भगवंताच्याच कृपेनं आपण जे बोलतो आहोत ते घडत चाललंय. ही त्याचीच कृपा आहे आणि त्याची कृपा अशीच आपल्यावर राहील आणि आम्ही जे बोलतोय ते प्रत्यक्षात घडून येईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज ईद हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. या ईद सणाच्या निमित्ताने मी सर्वच मुस्लिम बंधू भगिनी आणि बाकीच्या सर्व समाजाला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो की येणारा वर्षभराचा काळ हा अतिशय आनंदी आणि सुखवं जावो अशा वैयक्तिक शुभेच्छा मी सर्वजणांना देऊ इच्छितो. सर्व तमाम मुस्लिम बांधवांना नेवासा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सर्व स्टाफच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.